आज ज्या योजनेमुळे महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रावरती बसलेलं होतं, आज त्याच योजनेचे ढिंडोरे उडताना दिसत आहे. जवळपास लेटेस्ट अपडेटनुसार 80 लाख महिलांची नावं जी आहेत ती ह्या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत. आणि ह्याच मुद्द्यावरून विरोधी पक्षानं सरकारला घेरलेलं आहे. चौकडून सरकारवरती जी आहे ना ती टीका होताना या ठिकाणी दिसतीये. आता या संपूर्ण प्रकरणावरती राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया आणि स्पष्ट असं मत मांडलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की राज्यामध्ये जवळजवळ 2.5 कोटी महिलांना आम्ही महिला ह्या खरी माहिती देतील असा विश्वास धरून आम्ही सर्व अर्ज जे आहेत ना ते पात्र केले होते. परंतु कालांतराने असं आम्हाला समजायला लागलं की यातील बरेचसे अर्ज जे आहेत ना ते अपात्र निकषांमध्ये आहेत. जसं की त्यांनी आकडेवारी सकट सांगितलं की जवळजवळ यातील 14,000 हे पुरुष लाभार्थी होते. त्यामुळे त्यांना ह्या निकषांमधनं काढून किंवा ह्या योजनेमधून काढण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं असं त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या सरकारी नोकरीला आहेत आणि तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. मग त्यांनाही या निकषांमधनं या योजनेतून बाद केलं. त्यानंतरचा निकष त्यांनी असा सांगितला की बऱ्याचशा महिला या इन्कम टॅक्स त्यांच्या घरातनं इन्कम टॅक्स जातो. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न त्यांच्या घरातलं जास्त आहे. त्या पुढचा निकष त्यांनी असा सांगितला की जवळजवळ 3 ते 4 महिला अशा सापडलेल्या आहेत की त्यांच्या नावावरती 4 चाकी आहे किंवा त्यांच्या घरात कुटुंबातील व्यक्तींच्या नावावरती 4 चाकी आहे. मग त्याही महिला या योजनेतून वगळण्यात आल्या. आणि पुढचा मुद्दा असा त्यांनी सांगितला की आम्ही वारंवार सांगितलं, मुदत वाढ दिली, 5 ते 6 महिन्याचा टाईम KYC करण्यासाठी दिला होता, तरीसुद्धा महिलांची KYC अपूर्ण आहे. याला जबाबदार आता सरकार नाही आहे, याला जबाबदार त्या महिला आहेत ज्यांनी KYC केली नाही. कुठल्याही सरकारी योजनेला जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल किंवा त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते KYC करणं अत्यंत गरजेचं असतं आणि ती खूप सोपी पद्धत आहे असं मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आता जवळपास 1.5 कोटी महिला ज्या आहेत त्यांना हा सातत्याने लाभ भेटत आहे आणि लाभ भेटणारच आहे. आता त्यावर त्यांनी असं सांगितले की जे पुरुष मंडळी होते ज्यांनी ह्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी जेवढे लाभ घेतलेत तेवढे लाभ त्यांना परत सरकारला रिटर्न करावे लागणार आहेत आणि ती प्रक्रिया सरकार करत आहे. आता याच्यावरती बोलताना त्यांनी असं पण सांगितलं की जरी समजा काही महिला पात्र आहेत, निकषांमध्ये संपूर्णतः बसत आहेत आणि तरीसुद्धा KYC सुद्धा त्यांची बरोबर आहे किंवा त्यांना पुन्हा KYC करायची आहे, तर सगळ्या महिलांच्या आग्रहास्तर आपण KYC विंडो ओपन करायला तयार आहोत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता पुढे त्यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की जसं तुम्ही पुरुषांकडनं वसुली केली पैशाची तशी महिलांकडनं पण करणार आहात का? तर त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री असे म्हटले की महिलांनी आता फॉर्म भरला आहे आणि जवळपास त्यांना 20-21 हप्ते हे महिलांना या योजनेअंतर्गत मिळाले सुद्धा आहेत. परंतु आता ज्या अपात्र महिला होत्या त्यांना इथून जेव्हापासून त्या अपात्र झाल्यात किंवा होतील त्या पुढचे लाभ त्यांना मिळणार नाही आणि वन टाईम माफी म्हणून आपण त्यांना माफ करणार आहोत. तर अशा पद्धतीने सरकारनं पूर्णतः ह्या योजनेवरती त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या पात्र महिला नाहीत, ज्यांचे पैसे आलेले नाहीत, त्या अपात्र महिला आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त KYC जर करायची असेल किंवा KYC विंडो ती ओपन होणार आहे आणि त्यामधनं जर तुमचे पुन्हा फॉर्म जर पात्र झाला तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता त्यावरती पण आणखी एक त्यांच्याकडनं अशी महत्त्वाची सूचना आहे. पासनं पण थकलेले आहेत, ज्यांचे फेब्रुवारीपासनं थकलेले आहेत तर त्यांना 6,000, ज्यांचे आत्ताच 1-2 महिन्यांचे थकले आहेत त्यानुसार त्यांचे पैसे येतील. तर अशा पद्धतीनं त्यांनी ह्या गोष्टीची गोष्ट सांगितली आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे नक्की खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.